दीक्षाभूमी हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिवशी देश विदेशातून 30 लाख बौद्ध आंबेडकर अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात व वर्षभर करोडो अनुयायी दीक्षाभूमीवर येऊन नतमस्तक होतात। महाराष्ट्र शासनाने या स्थळास पर्यटनाचा दर्जा दिलेला आहे। भारतातील व विदेशातील लोकांच्या भावना व त्यांच्या गरजा व सूचनेनुसार दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण विकासासाठी शासनाच्या अधीन असलेली जमीन स्मारक समितीला देण्यात यावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध पुनर्वसन संरक्षण समिती, समता सैनिक दल व इतर सामाजिक धार्मिक संघटनांनी आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त श्री विलास गजघाटे यांनी पत्र परिषदेत केली आहे। यावेळी चंद्रमोदी पाटील, अशोक सरस्वती, नरेश गायकवाड यांची उपस्थिती होती। राज्य सरकार की ओर ये जो ज़मीनें हैं, जो उत्तर दिशा में है, जो पूर्व दिशा कॉटन रिचर्स की कॉटन फेड 384 3 एकड़ 84 आर है वो, उसके बाद पूर्व में ज़मीन है। ये जो ज़मीन 16 एकड़ 9 एकड़ मेट्रो को लग के है। ये सारी ज़मीनें जो हमने आपको प्रेस नोट दी उसमें डिटेल उसका दिया है। वो ज़मीन की हमने मांग की है और वो ज़मीन पे क्या क्या चाहिए वो भी हमने इस प्रेस नोट में दिया है। महाराष्ट्र शासन ने ये ज़मीन हमको देना चाहिए करके महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री, दोनों सम्माननीय उप मुख्यमंत्री एवं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल जी, इनको हमने निवेदन भेजे हैं और आज स्मारक समिति ने ये ज़मीन की मांग की है। उस स्मारक समिति को भारतीय बुद्ध महासभा और ये तुम्हारे बौद्ध विहार समन्वय समिति, समता सैनिक दल और सारी जो संगठनाएं, इसमें सारे संगठनों के नाम हैं, नाम पढ़ के बताओ आपको। सारे संगठन के नाम हैं। इन्होंने सारों ने या हमको समर्थन दिया है। उसके लिए स्मारक समिति तरफे मैं उनका आभार व्यक्त करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। बुद्धिस्ट सेमिनरी, पाली विद्यापीठ, पुस्तक किताबों का संग्रहालय, लाइब्रेरी, भिक्खु लोगों के लिए निवास, यात्री आने वाले अनुयायियों के लिए निवास और एक अंतर्राष्ट्रीय दर्जे का उपहार गृह, किताब जो सबसे ज़्यादा किताबें जो धम्मचक्र प्रवर्तन दिन 5 करोड़ की 2 दिन में बिकती है, उसके लिए एक बड़ा कॉम्प्लेक्स जो बाहर से उपासक उपासिका आती है उनके लिए, महिला और पुरुष इनके लिए 1,000 लोगों का वसत निवास स्थान, इनके सारे शौचालय, बाथरूम, ये व्यवस्था 4 चक्के और 2 व्हीलर के लिए पार्किंग, सामने के हेल्थ ऑफिस में की जो जगह अगर मिलेंगी उसमें भव्य पार्किंग की जाएगी। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला दीक्षा दिली आणि त्यानंतर कालांतराने आमच्याकडे 14 एकर जमीन होती। सुधाकर नायकांच्या नंतर नायकांनी आम्हाला 6 एकर दिली आणि एक सहदेव साखरे म्हणून होता, त्यांनी 2 एकर दिली। अशी एकूण 22 एकर जमीन आम्हाला दीक्षाभूमीला प्राप्त झालेली आहे। मित्रांनो, दिवसेंदिवस बौद्ध लोकांच्या कल दीक्षाभूमीकडे येत आहे। प्रचंड गर्दी होत आहे आणि दरवर्षी जे आहे हे 30 लाखाच्या पेक्षा जास्त लोकसंख्येने बौद्ध जनता, भारतीय बौद्ध जनता ही या दीक्षाभूमीवर येते। परंतु या दीक्षाभूमीवर येत असताना ज्या सुखसुविधा पाहिजे, ज्या इतर जे संस्था आहेत, ज्याप्रमाणे शेगाव आहे, शिर्डी आहे, अक्कलकोट आहे किंवा तुम्ही अन्य कोणतेही संस्थान बघा, तिथे त्यांना यात्रेकरूची निवास व्यवस्था असते, त्यांना राहण्याची उत्तम सोय असते, त्यांना जेवणा खाण्याची व्यवस्था, त्यांच्या पार्किंगची व्यवस्था असते, त्यांना प्रत्येक सुखसुविधा प्राप्त असतात। परंतु अशा प्रकारचे दर्जा प्राप्त झाल्याच्या नंतरसुद्धा या दीक्षाभूमीला अद्यापर्यंत कोणतीही सुखसुविधा निर्माण झालेली नाही किंवा प्राप्त झालेली नाही आहे। तरीसुद्धा एक 2015ला जे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या घोषित केलं होतं, तर 2022पर्यंत 350 करोड रुपयाचा जो निधी दिला होता, तो निधीसुद्धा या दीक्षाभूमीला विकासाकरता प्राप्त झालेला नाही, परंतु हायकोर्टाच्या आदेशाने इथे सुरू झाला। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की 1992 पासून दीक्षाभूमीला अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे, परंतु शासन वारंवार टाळाटाळ करते। आम्ही संघटनेच्या वतीनं आजूबाजूची जी जमीन आहे, जसं की दीक्षाभूमीच्या उत्तर साईडला जी आहे ती ICSER आणि PKV यांची टोटल 30.5 एकर जमीन आहे। त्यापैकी फक्त
फक्त 5 एकरवर त्यांचे प्रोजेक्ट आहेत आणि 25 एकर जमीन ही खाली आहे. जर उत्तर साईडची द्वार जर खुललं दीक्षाभूमीचं तर मोठ्या प्रमाणात सुखसुविधा निर्माण होऊ शकते. एक नंबर. दुसरा नंबर की पूर्व साईडला जी माता कचेरी आहे, पूर्व साईडला जे मेट्रोच्या बाजूनं पुन्हा जमीन आहे PKVची आणि ITIची, अशी एकूण तिथे 40 एकर जमीन आहे. त्या जमिनीवर कोणत्याच प्रकारचे कोणतंच कार्य होत नाही आणि त्यामुळे ती जागा रिकामी पडलेली आहे. ती जागा जर स्मारक समितीला जर दिली तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला जे पाली विद्यापीठ आहे, जे संतागार आहे, जे यात्रोकर निवास आहे, जे उपहारगृह आहे, जे सायकल स्टँडचा जो प्रश्न होता जो आता उद्भवलेला आहे, तो सायकल स्टँडचा प्रश्नसुद्धा इथे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकते. त्यामुळे आम्ही गेल्या 4 महिन्यापासून या जमिनीच्या संदर्भात अभ्यास करत आहोत आणि इत्यंभूत माहिती आम्ही इथे काढलेली आहे आणि शासनाला पाठपुरावा केला आणि स्मारक समितीने सुद्धा माननीय विलासजी गडघाटे यांनी सुद्धा शासनाला मुख्यमंत्र्याला जी आम्ही मागच्या महिन्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं की या बौद्ध लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, अस्मितेचा प्रश्न आहे आणि आम्हाला जागेची अत्यंत आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे इतर तुम्ही धर्माच्या स्थळांचा तुम्ही विकास करता त्याप्रमाणे दीक्षाभूमीचा विकास जर केला तर आम्हाला त्याचा अभिमान वाटेल. आम्हाला वाटेल की ही सरकार आमची आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतो महाराष्ट्र शासनाला की जी आम्ही तुम्हाला जागा सुचवलेली आहे आणि कागदपत्रासहित सुचवलेली आहे, संपूर्ण त्याची मालकीयत महाराष्ट्र शासन आहे. तर त्यामुळे ही जागा जर दीक्षाभूमीला जर दिली तर भारतीय बौद्धांचे जे येण्याच्या जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे स्मारक आहे ते निर्माण होऊ शकते, अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे.